नमस्कार. आवूचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मेदूवडा आणि सांबार हा बऱ्याच जणांचा आवडीचा पदार्थ आहे. पण आपण जेव्हा घरी करतो तेव्हा काय होतं, एकतर ते वडे कडक तरी होतात किंवा कच्चे तरी राहतात. मग आपण पर्याय काय शोधतो तर बाहेर जाऊन वडा सांबार खाणे. मग ते वडे कशात तळलेले असतात आपल्याला माहित नाही, कुठल्याही तेलात तळलेले वडे आपण खातो. मग हेच मेदू वडे आपल्याला घरी जर करता आले छान, बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे मेदू वडे जर आपण घरी केले तर आपण पोटभर खाऊ शकतो आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतो. सोडा न वापरता हे वडे खुसखुशीत आणि मऊ कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स त्यात घालणार आहे आणि पीठ कसं तयार करायचं ह्याची पण एक नवीन पद्धत दाखवणार आहे. चला तर मग मेदू वड्याची रेसिपी बघूयात. हे पहा, वड्यांसाठी मी उडदाची डाळ घेतली. 2 वाट्या उडदाची डाळ, ह्या वाटेने 2 वाट्या घेतले आणि फक्त 2 चमचे त्यामध्ये मी तांदूळ घातलेत. उडदाची डाळ 2दा स्वच्छ धुतली आणि मग 5 तास मी ही भिजत घातली. आता वडे कुरकुरीत होण्यासाठी मी त्यामध्ये घालणार आहे 1 वाटी पोहे. हे आपले जे कांद्या पोह्याचे पोहे आहेत हे पोहे घालणार आहे. हे एका वाटीत मी घेऊन स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजवणार आहे. आणि ही जी डाळ आहे ही मिक्सरमधनं 2 लॉटमध्ये काढणार आहे. पहिला लॉट नुसताच काढायचा आहे आणि दुसरा लॉट जेव्हा आपण काढू तेव्हा हे भिजवलेले पोहे आपण त्यामध्ये घालायचे. आता मी हे पोहे भिजवून घेते. हे पाहता, ह्या डाळीतलं सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि आपल्याला पाणी न घालता म्हणजे कमीत कमी पाण्याचा वापर करून ही डाळ मिक्सरमधनं काढायची. आता हे मी मिक्सरमध्ये काढून घेते. आता मी काय करणार आहे, ह्यामध्ये फक्त 2 चमचे असं बर्फाचं पाणी म्हणजे 2 बर्फाच्या क्यूब घालायच्या. पण आता माझ्याकडे बर्फाच्या क्यूब नाही आहेत, पण फ्रीजमधलं एकदम चिल्ड असं पाणी आहे तर ते मी घालणार आहे. त्याचं कारण पण तुम्हाला सांगते का. हे पहा, या वाटेने फक्त एवढंच पाणी घालणार आहे, जास्ती पाणी घालायचं नाहीये. हे बर्फाचं पाणी किंवा बर्फाच्या क्यूब का घालायच्या तर जेव्हा आपण डाळ मिक्सरमधनं काढतो तर ते मोटरचं जे घर्षण असतं त्याच्यामुळं हे गरम होतं आणि गरम झाल्यामुळं वडा खुसखुशीत न होता कडक होतो. तर आपल्याला वडा खुसखुशीत पाहिजे. मग टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण 2 आईस क्यूब किंवा एक छोटी वाटी नैवेद्याची एवढं आपण चिल्ड पाणी ह्यात घातलेले. आता मी हे मिक्सरमधनं काढते. हे पहा, 1 लॉट माझा वाटून झालाय. आता दुसऱ्या लॉटमध्ये खाली उडदाची डाळ आहे, हे भिजवलेले पोहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि 2 टेबलस्पून एवढा नारळाचा चव. नारळ का घालायचा तर आतपर्यंत व्यवस्थित ते तळलं पण जातात वडे आणि टेस्ट खूप छान लागते, खुसखुशीत होतात. मग अशी सांगितलं तसं ह्या वाटीभरच एवढंच पाणी घालायचंय. लागलं तर थोडं घालू शकता, अजून नाही असं नाही, जरा अंदाज घेऊन. मी नंतर तुम्हाला दाखवते आपल्याला कितपत कन्सिस्टन्सी पाहिजे ते. आता हे पुन्हा मी मिक्सरमधनं काढते. हे पहा, ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला इतपतच पाहिजे, एकदम फाईन पेस्ट ह्याची झालेली आहे. आता काय करायचंय, हे हातानेच फेटून घ्यायचंय. असं हे दाखवते मी तुम्हाला. ह्या पद्धतीने असं फेटायचं म्हणजे ह्यात जेवढी हवा जाईल ना तेवढे आपले वडे एकदम हलके फुलके आणि क्रिस्पी होणार आहेत. साधारणपणे 10 मिनिट हे आपल्याला असं फेटून घ्यायचे आणि हे फेटून होईपर्यंत एकीकडे मी तेल तापत ठेवणार आहे. हे पहा, हे मी बरोबर 15 मिनिटं फेटलंय. आणि कसं ओळखायचं हे व्यवस्थित झालंय का नाही तर ह्याचं एक असं आपण वाटीत पाणी घेतलंय, त्यात हे टाकून बघायचं. हे टाकलं की लगेच असं पाण्यावर तरंगलं पाहिजे म्हणजे हे आता तळण्यासाठी तयार आहे.
पण अजून ह्यात मी मीठ घातलेलं नाहीये, तर मी आता ह्यामध्ये मीठ घालून मिक्स करून घेणार आहे आणि मग आपण तळणार आहे. मीठ किती घालायचं तर पिठाच्या अंदाजाने साधारण 1.5 चमचा एवढं मीठ आपल्याला लागेल. वड्यांमध्ये थोडंसं मीठ कमी असलं तरी चालतं, कारण आपण हे सांबार किंवा चटणी बरोबर सर्व करणार आहे, त्यामुळे थोडंसं मीठ कमी असलं तरी काही फरक पडत नाही. हे पहा, आता मी हे असं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग आपण तळणार आहे. आपण तेल तापलंय का बघूया. हे पहा, असं त्यात वडा टाकला म्हणजे पीठ टाकलं की लगेच ते वर आलं पाहिजे, म्हणजे तेल आपलं हे तापलंय व्यवस्थित. पण आता मी काय करणार आहे, ह्यात 2 आधी आमसूल टाकणार आहे, म्हणजे मग तेलाचा फेस होत नाही आणि आपण जो पदार्थ तळणार आहे तो अति तेलकट होत नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आतापर्यंत जी मी पूर्ण रेसिपी दाखवली त्यात कुठंही मी सोड्याचा वापर केलेला नाही. सोडा घातला की वडे तेल जास्ती पितात, म्हणून जेवढं तुम्ही फेटून घ्याल ना तेवढं ते वडे हलके होणार आहेत. त्यामुळं सोडा घालायचं नाही, फेटून घ्यायचं व्यवस्थित. आता ही आमसूल मी बाजूला काढते. आता मी काय करणार आहे, हे एक चहाचं गाळणं घेतलंय, ह्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे. आणि ह्याच्यावर हे पीठ असं घालायचं आणि त्याला मध्ये असं होल करायचं आणि हे असं या तेलामध्ये सोडायचंय. हे पहा, थोड्याशा प्रॅक्टिसने तुम्हाला हे जमू शकतं. जर नाहीच जमत आहे असं वाटलं तर तुम्ही भज्यां टाईप हे वडे करू शकता. पण हे अगदी बाहेरच्या सारखे जर होल असलेले असे मेदू वडे तुम्हाला हवे असतील तर हा गाळणीचा परफेक्ट उपाय आहे. गॅस बारीक करायचा आहे आणि हे आपण तळून घेणार आहोत. फार मोठ्या गॅसवर तळायचं नाहीये, नाहीतर मग वडा वरनं करपतो आणि आतनं कच्चा राहतो. असं खूप वडे ह्यामध्ये घालायचे नाहीयेत, कारण मग काय होतं, वडे नीट तळले जात नाही. आपण जेव्हा वडे किंवा कुठलाही पदार्थ तळणार असतो ना, तर तो पदार्थ त्यात असा पोहता आला पाहिजे त्या पदार्थाला त्यामध्ये, म्हणजे ते वडे असे तेलात पोहले पाहिजेत, म्हणजे मग वडे आपले व्यवस्थित तळले जातात आणि छान खुसखुशीत होतात, आतपर्यंत तळले जातात. मी ज्या रेसिपीज तुम्हाला दाखवतेय त्या तुम्हाला आवडत असतील तर कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. छान तांबूस रंगावर तळायचे, घाई करायची नाही, काढायची. आपण जेव्हा हे पीठ म्हणजे उडदाची डाळ आपण मिक्सर मधनं बारीक करतो की नाही, तेव्हा आपल्याला ती 15 मिनिटं एवढी फेटून घ्यावी लागते. पण तुमच्याकडे जर ते इडलीचं पीठ तयार करतात ते जर मशीन असेल, त्याला रुबवा म्हणतात, ते जर असेल तर मग त्याच रुबव्यामध्ये तुम्ही ही डाळ दळू शकता. त्यात काय होतं, आपोआपच हवा मिक्स होते त्यात,
म्हणून परत फेटून घ्यायची गरज पडत नाही. पण जेव्हा तुम्ही मिक्सरवर करता तेव्हा मात्र छान फेटून घ्या, म्हणजे वडे अजिबात तेलकट पण होत नाहीत, छान असे फ्लफी होतात, म्हणजे वरनं कुरकुरीत आणि आतनं मऊसूत असे हे वडे होतात. वडे व्यवस्थित तळले गेलेत हे कसं ओळखायचं, तर हे पहा, ह्याच्या भोवती जे बुडबुडे येत आहेत ना, हे कमी झाले की आपलं हे वडे तळले गेलेत असं समजायचं. सुरुवातीला हे बुडबुडे खूप असतात, का तर आपल्या ह्या पिठामध्ये पाणी असतं, त्यामुळं ते पाणी सगळं उडून गेलं की मग हे बुडबुडे कमी होतात. आता हे आपले वडे तळून झालेले आहेत. मी एका चाळणीमध्ये ते काढून घेणार आहे. हे पहा, तुम्हाला तोडून दाखवते. पहा किती मस्त फ्लफी झालेला आहे, आतमधनं वरनं असा कुरकुरीत आहे, असं कुरकुरीत झालाय वरनं आणि आतनं छान फ्लफी झालेला आहे. आता हे वडे आपण सांबाराबरोबर चटणी बरोबर सर्व करू शकतो.